वेलकम स्टुडंट्स. अकाउंटिंग प्रॉब्लेम 8 की जो आपण या ठिकाणी आज सॉल्व करणार आहोत. न्यूली स्टार्टेड आर्ट सर्कल याप्रमाणे जीवन ज्योती आर्ट सर्कल न्यूली इस्टॅब्लिश्ड कन्सर्न हॅज प्रेझेंटेड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. या प्रकारे जीवन ज्योती आर्ट सर्कल ही एक नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे की जी न्यूली इस्टॅब्लिश झालेली आहे, नवीनच स्टार्ट झालेली आहे. हॅज प्रेझेंटेड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन आणि त्यांनी खालील माहिती या ठिकाणी काय केलेली आहे, प्रेझेंट केलेली आहे, सादर केलेली आहे. यामध्ये रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2018 या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे की ज्या अनुषंगाने आपल्याला अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर लक्ष देऊन ऐका की या ठिकाणी रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट जे आहे त्याचे अकाउंटिंग इफेक्ट जे आहे ती तुम्हाला प्रॉपरली द्यायचे आहेत. यामध्ये सुरुवातीला रिसिट साईडचे जे इफेक्ट्स तुम्हाला द्यायचे आहेत ते आपण लक्षात घेतो आहोत. यामध्ये ॲडमिशन फीज म्हटलेला आहे 22,000. आता ॲडमिशन फीजचा हा जो बॅलन्स आहे हा आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजे इन्कम साईडला ट्रान्सफर करायचा आहे. इनर कॉलमला हा बॅलन्स ठेवा. ह्या ॲडजस्टमेंटवर किंवा ह्या बॅलन्सवरची ॲडजस्टमेंट नंबर 3 आहे बघा. फुल अमाऊंट ऑफ ॲडमिशन फीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. म्हणजे फुल अमाऊंट जी असणार आहे ॲडमिशन फीची ही तुम्हाला कॅपिटलाइज करायची आहे. हे करत असताना ॲडमिशन फीजला तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला दर्शवण्याची गरज नाही आहे, परंतु अगोदर आपण बॅलन्सेस ट्रान्सफर करतो आणि नंतर ॲडजस्टमेंटचे फीज देतो. त्यामुळे फक्त लक्षात घ्या की हा जो ॲडमिशन फीजचा जो बॅलन्स आहे हा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला अगोदर आपल्या पद्धतीने ट्रान्सफर करणार आहोत इनर कॉलमला, आणि नंतर ज्याप्रमाणे ॲडजस्टमेंट सांगते त्याप्रमाणे आपण इफेक्ट देणार आहोत. आणि ॲडमिशन फीजचा जो आउटर कॉलम असेल तो आपण नील दाखवूयात वेळेला. ठीक आहे. पण या ठिकाणी टू ॲडमिशन फीज 22,000 हा जो बॅलन्स आहे हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला ट्रान्सफर करा, इनर कॉलमला 22,000. ठीक आहे. त्यानंतर एक लाईन ब्लँक असू द्या. नंबर नेक्स्ट बॅलन्स असेल टू सबस्क्रिप्शन ₹40,000. हा बॅलन्स जो असणार आहे हा तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडलाच ट्रान्सफर करायचा आहे. बाय सबस्क्रिप्शन अमाऊंट मेन्शन करायची आहे इनर कॉलमला ₹40,000. का तर यावरती देखील ॲडजस्ट नंबर फर्स्ट आहे बघा. त्यानंतर टू डोनेशन्स ₹18,000 हा देखील तुम्हाला रेव्हेन्यू इन्कम म्हणून दाखवायचा आहे ॲक्च्युली सुरुवातीला. आणि या बॅलन्सवरती देखील ॲडजस्टमेंट आहे नंबर 3 की 50% ऑफ डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज, की डोनेशनच्या पैकी 50% तुम्हाला कॅपिटलाइज करायचे आहे अमाऊंट. म्हणजे एका टू डोनेशन ₹18,000 हा जो बॅलन्स आहे हा तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला ट्रान्सफर करायचा आहे बाय डोनेशन्स ₹18,000. यानंतर एक लाईन ब्लँक असू द्यायची आहे. तर अशा पद्धतीने 3 बॅलन्सेस आपण जे ट्रान्सफर केलेले आहेत हे सर्व इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला आपण प्रॉपरली ट्रान्सफर केलेले आहेत. तर आता आपण चला तर या ठिकाणी जे पेमेंटसाठी बॅलन्सेस आहेत ते आपण सुरुवातीला ट्रान्सफर करतो आहे. ज्यामध्ये नंबर फर्स्ट मेन्शन केला की बाय फर्निचर ₹12,000. आता फर्निचर ₹12,000 हा आहे कॅपिटल एक्सपेंडिचर, बरोबर आहे. आणि हा कॅपिटल एक्सपेंडिचर असल्या कारणाने हा आपण दाखवतो कुठे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर ₹12,000 मेन्शन करायचं आहे. तर यावरती देखील ॲडजस्टमेंट आहे नंबर सेकंड, म्हणून फर्निचरचा बॅलन्स तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करायचा आहे 12,000 इनर कॉलमला. तर त्यावरती ॲडजस्ट नंबर सेकंड काय आहे की डेप्रिशिएट फर्निचर ॲट द रेट 10% पर ॲनम. तर या ठिकाणी फर्निचरची अमाऊंट आहे 12,000, तर त्यावरती 10% डेप्रिसिएशन किती येणार ₹1,200. मग फर्निचरमधनं तुम्हाला 1,200 लेस करायचे. 12,000मधनं 1,200 लेस केल्याच्यानंतर 10,800 जी अमाऊंट रिमेनिंग शिल्लक रिमेनिंग राहते ती अमाऊंट तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचरची आउटरची अमाऊंट त्या ठिकाणी म्हणून शो करायची आहे. आणि जे डेप्रिसिएशन तुम्ही 1,200 लेस कराल ते तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला म्हणजे डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर म्हणून 1,200 शो करायचं आहे. त्यानंतर बाय स्टेशनरी ₹4,000 हा देखील बॅलन्स तुम्हाला एक्सपेंडिचर म्हणून या ठिकाणी इंडिकेट करायचा आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर मेन्शन केलं बाय ऑफिस रेंट. हा बॅलन्स आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला टू ऑफिस रेंट म्हणून 2,600 डायरेक्टली आउटर कॉलमला हा बॅलन्स शो करायचा आहे. बाय न्यूजपेपर्स अँड पिरियडिकल्स ₹300 हा जो बॅलन्स आहे हा देखील आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला म्हणजे डेबिट साईडला 300 शो करायचा आहे. बाय टेलिफोन एक्सपेन्सेस ₹560 हा देखील बॅलन्स तुम्हाला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून एक्सपेंडिचर साईडला शो करायचा आहे. बाय इन्व्हेस्टमेंट ₹23,000. आता हा देखील तुमच्यासाठी काय असणार आहे, हा बॅलन्स जो आहे हा तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला शो करायचा आहे की इन्व्हेस्टमेंट ₹23,000 डायरेक्टली हा बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे आउटर कॉलमला. का तर यावरती कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट विचारलेली नाही आहे. त्यानंतर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन हा जो बॅलन्स आहे हा क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश ॲट बँक अँड कॅश इन हँड हा जो आहे हा डायरेक्ट तुम्हाला बॅलन्स शीट जे आहे आपण तयार केलेलं त्याच्या डायरेक्ट ॲसेट साईडला हा बॅलन्स ट्रान्सफर करायचे. कॅश इन हँड ₹7,540 अँड कॅश ॲट बँक ₹30,000. याप्रमाणे 37,540 हा जो बॅलन्स आहे हा तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करायचा आहे.
या ठिकाणी जी बॅलन्सिंग फिगर दिलेली आहे 80,000, रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटची बॅलन्सिंग फिगर आहे 80,000. तर अशा पद्धतीने रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटचे बॅलन्सेस आपण या ठिकाणी प्रॉपरली ट्रान्सफर केलेली आहे. तर ॲडजस्टमेंट नंबर या ठिकाणी दिलेली आहे फर्स्ट, ती आपण बघतो आहोत. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द इयर वॉज ₹5,000. या ठिकाणी जे फायनान्शियल इयर आहे हे काय असणार आहे 2017-18. याचा अर्थ 1 एप्रिल 2017 to 31 मार्च 2018 या फायनान्शियल इयरचं जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे ते असणार आहे ₹5,000. म्हणून करंट इयरचं सबस्क्रिप्शन किती आहे ₹40,000. त्या 40,000मध्ये तुम्हाला हे ₹5,000चं सबस्क्रिप्शन काय करायचं आहे, ॲड करायचं आहे ॲज अ आउटस्टँडिंग म्हणून. ठीक आहे, म्हणजे या ॲडजस्ट नंबर फर्स्टचा पीठ काय देता तुम्ही, क्रेडिट साईड ऑफ इन्कम एक्सपेंडिचर का इन्कम साईडला बाय सबस्क्रिप्शन 40,000 म्हटलं, त्यामुळे तुम्हाला म्हणायचं आहे ॲड आउटस्टँडिंग ₹5,000. म्हणून सबस्क्रिप्शनच्या आउटर कॉलमला अमाऊंट ट्रान्सफर करायची 45,000. आणि या ॲडजस्टमेंटचा सेकंड नंबर पेक द्यायचा आहे तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर ₹5,000. ठीक आहे. त्यानंतर ॲडजस्ट नंबर सेकंड आहे डेप्रिसिएट फर्निचर ॲट द रेट 10% पर ॲनम. मी सांगितल्याप्रमाणे की फर्निचरमधनं 10% डेप्रिसिएशन लेस करा. 12,000 फर्निचर, त्यातनं 10% डेप्रिसिएशन 1,200 लेस करा. आणि आउटरला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला अमाऊंट जाईल तुमची 10,800. ठीक आहे. आणि याचा सेकंड नंबर पीक तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे डेबिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टू डेप्रिसिएशन ऑफ फर्निचर ₹1,200 याप्रमाणे. जे ॲडजस्टमेंट नंबर सेकंडचे 2 इफेक्ट्स त्याप्रमाणे द्यायचे आहेत. ॲडजस्ट नंबर थर्ड बघा, फुल अमाऊंट ऑफ ॲडमिशन फीज आर टू बी कॅपिटलाइज म्हटलं. आता फुल अमाऊंट ऑफ ॲडमिशन फीज अँड 50% डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज म्हटलं. म्हणजे ॲडमिशन फीची टोटल अमाऊंट तुम्हाला कॅपिटलाइज करायची आहे. तर या ठिकाणी ॲडमिशन फीज आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इन्कम साईडला मेन्शन केलं इनर कॉलमला. तर फुल अमाऊंट कॅपिटलाइज करायची आपल्याला आत्ता कळल्यामुळे आपण काय करणार, त्या ॲडमिशन फीजमधून म्हणणार लेस फुल अमाऊंट किंवा लेस कॅपिटलाइज म्हटलं तरी चालेल. लेस कॅपिटलाइज 22,000. मग या ठिकाणी 22,000 मायनस 22,000 आउटर बॅलन्स जाईल नील. समजल्याप्रमाणे. आणि याचा सेकंड नंबर पेक तुम्हाला की ज्या ठिकाणी कॅपिटल फंड तुम्हाला या ठिकाणी दिलेलं नाही आहे, मात्र वरती कॅपिटल फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड त्या ठिकाणी हेडिंग द्यायचं आणि त्यामध्ये ॲड म्हणून ॲडमिशन फीज ₹22,000 तुम्हाला त्या ठिकाणी शो करायचे आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे 50% ऑफ डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज म्हटलं की डोनेशन तुम्हाला दिलेलं आहे ₹18,000. त्यातून तुम्हाला लेस करायचे काय कॅपिटलाइज 50% कॅपिटलाइज म्हणून त्या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला तुम्हाला मेन्शन करायचं बाय डोनेशन 18,000 तुम्ही मेन्शन केलेलं आहेच आहे. त्यातून तुम्हाला म्हणायचं लेस 50% कॅपिटलाइज्ड म्हणून त्या ठिकाणी 18,000 मायनस 9,000 म्हणून आउटर कॉलमला 9,000चा बॅलन्स इंडिकेट करायचा. आणि याचा सेकंड नंबर पेक तुम्हाला इथे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड जो दिलेला आहे त्या किंवा ॲडमिशन फीज म्हणून 22,000 मेन्शन केलं, त्याच खाली त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे की ॲड 50% एंट्रन्स फीज आणि मग अमाऊंट मेन्शन करायची 9,000. तर अशा पद्धतीने ॲडजस्ट नंबर थर्डचे देखील या ठिकाणी इफेक्ट द्यायचे आहेत 4. आणि त्या ठिकाणी पुढे मेन्शन केलं यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2018 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आणि तुम्हाला या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं आहे 31 मार्च 2018 या फायनान्शियल इयरकरिता. सरप्लस तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे 45,340 आणि बॅलन्स शीटची बॅलन्सिंग वगैरे यायला पाहिजे ₹76,340. तर अशा पद्धतीने हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे की यामध्ये तुम्हाला कॅपिटल फंड दिलेलं नाही आहे. तर या ठिकाणी कॅपिटल फंड शोधण्याची देखील गरज नाही, का तर या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश या ठिकाणी तुम्हाला दिलेलं नाही आहे याप्रमाणे. ठीक आहे. तर हा अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत बोर्डवरती. तर अकाउंटिंग प्रॉब्लेम 8 जो आहे त्याचा आन्सर जे आहे ते आपण या अकाउंट आणि स्टेटमेंटच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी इन दी बुक्स ऑफ जीवन ज्योती आर्ट सर्कल या प्रकारचे नॉन ट्रेडिंग कन्सर्न या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे. त्यासाठी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे आणि बॅलन्स शीटही या ठिकाणी प्रिपेअर केलेलं आहे. तर या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे जीवन ज्योती आर्ट सर्कल अ न्यू इस्टॅब्लिश्ड कन्सर्न हॅज प्रेझेंटेड द फॉलोविंग इन्फॉर्मेशन. यांनी या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे की ज्यामध्ये रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2018 याचा अर्थ 1 एप्रिल 2017 टू 31 मार्च 2018 या प्रकारचा फायनान्शियल इयर या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ज्यामध्ये रिसिट साईड किंवा रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2018 जे प्रोव्हाइड केलेलं आहे की ज्यामध्ये रिसिट साईड जी आहे ती आपण ट्रान्सफर करतो आहोत सुरुवातीला, की ज्यामध्ये फर्स्ट नंबर दिलेला आहे बॅलन्स टू ॲडमिशन फीज ₹22,000. आता ॲडमिशन फीज हा जो बॅलन्स आहे हा ॲडमिशन फीजचा बॅलन्स आपल्याला काय करायचा आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला मेन्शन करायचं आहे बाय ॲडमिशन फीज याप्रमाणे. ठीक आहे. ॲडमिशन फीजचा जो बॅलन्स आहे ॲडमिशन फीजवरती ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे का हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ॲडमिशन फीजवरती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडमिशन फीजवरती ॲडजस्टमेंट असल्याकारणाने ॲडमिशन फीजची अमाऊंट तुम्हाला इनर कॉलमला या ठिकाणी मेन्शन करायची आहे 22,000. नंबर नेक्स्ट आहे
टू सबस्क्रिप्शन ₹40,000, त्या ठिकाणी आपण मेन्शन करतो बाय सबस्क्रिप्शन. याप्रमाणे बाय सबस्क्रिप्शन अमाऊंट असेल ₹40,000. याप्रमाणे अमाऊंट असेल ती इनर कॉलमला तुम्हाला मेन्शन करायची आहे. त्यानंतर असेल टू डोनेशन ₹18,000, त्या ठिकाणी 2 or 3 लाईन त्या ठिकाणी तुम्हाला ब्लँक असू द्यायच्या, त्या ठिकाणी मेन्शन करायचं बाय डोनेशन अमाऊंट असेल रुपीज. आता डोनेशनवरती ॲडजस्टमेंट दिली का ते बघायचं आहे. तर डोनेशनवरती देखील ॲडजस्टमेंट आहे. तर या ठिकाणी डोनेशनची अमाऊंट असणार आहे ₹18,000. ती देखील 18,000 अमाऊंट इनर कॉलमला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे याप्रमाणे. तर अशा पद्धतीने रिसिट साईडचे जे बॅलन्सेस आहेत ते आपण या ठिकाणी इन्कम साईडला ट्रान्सफर केली आहेत. त्यानंतर आता आपण पेमेंट साईड जे आहे की ज्यामध्ये नंबर फर्स्ट बॅलन्स दिलेला आहे बाय फर्निचर ₹12,000. आता फर्निचर ₹12,000 हा जो बॅलन्स आहे तो आपण ट्रान्सफर करण्यापूर्वी फर्निचरवरती देखील ॲडजस्टमेंट आहे हे लक्षात घ्या. आता फर्निचर काय आहे, ॲसेट, फिक्स ॲसेट आहे, म्हणून आपण फिक्स ॲसेट बॅलन्स शीटची ॲसेट साईडला ट्रान्सफर करतो आहोत. फर्निचर ₹12,000. ही 12,000ची अमाऊंट इनर कॉलमला मेन्शन आपण करतो आहोत यासाठी की त्या फर्निचरवरती ॲडजस्टमेंट अवेलेबल आहे. नंबर नेक्स्ट बॅलन्स बाय स्टेशनरी ₹4,000. तर त्या स्टेशनरीला ॲज अ एक्सपेंडिचर म्हणून आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करतोय टू स्टेशनरी. आता स्टेशनरीवरती ॲडजस्टमेंट आहे का आपण ते एकदा लक्षात घ्यायचं की त्यावरती ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे, म्हणून स्टेशनरीचा जो बॅलन्स आहे 4,000 डायरेक्टली ट्रान्सफर करायचा आहे याप्रमाणे आउटर कॉलममध्ये. नंबर नेक्स्ट आहे बाय ऑफिस रेंट ₹2,600. हा देखील एक्सपेंडिचर असणार आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर या ठिकाणी मेन्शन करायचं आहे टू ऑफिस रेंट. अमाऊंट असणार आहे ₹2,600. हा देखील बॅलन्स तुम्ही डायरेक्टली आउटर कॉलममध्ये शिफ्ट करता आहात याप्रमाणे. नंबर नेक्स्ट आहे बाय न्यूजपेपर अँड पिरियडिकल्स ₹300. बाय न्यूजपेपर्स अँड पिरियडिकल्स त्या ठिकाणी आपण ॲज एक्सपेंडिचर म्हणून मेन्शन करतोय टू न्यूजपेपर अँड पिरियडिकल्स. अमाऊंट या ठिकाणी असणार आहे ₹300. हा देखील बॅलन्स तुम्ही आउटरला ट्रान्सफर करता आहात याप्रमाणे. नंबर नेक्स्ट आहे बाय टेलिग्राम एक्सपेन्सेस ₹560. बाय टेलिग्राम एक्सपेन्सेस या ठिकाणी हा देखील रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असणार आहे. या ठिकाणी म्हणायचं बाय टेलिग्राम एक्सपेन्स. अमाऊंट असेल ₹560. हा देखील बॅलन्स तुम्ही डायरेक्टली आउटरला ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे, याप्रमाणे 560. नंबर नेक्स्ट आहे बाय इन्व्हेस्टमेंट ₹23,000. आता इन्व्हेस्टमेंट ही ॲसेट आहे म्हणून या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेटला आपण या ठिकाणी मेन्शन करतोय इन्व्हेस्टमेंट. बाय इन्व्हेस्टमेंट म्हटलं इथे फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बॅलन्स ट्रान्सफर करतो आहोत. अमाऊंट असणार आहे 23,000. या इन्व्हेस्टमेंटवरती देखील ॲडजस्टमेंट या ठिकाणी विचारलेलं नाही आहे, म्हणून इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट जी असणार आहे ती डायरेक्टली आपण आउटर कॉलमला शिफ्ट करायची आहे 23,000. ठीक आहे. नंबर नेक्स्ट आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आता या ठिकाणी बाय बॅलन्स कॅरीड डाऊन की ज्यामध्ये कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक दोन्ही बॅलन्सेस प्रोव्हाइड केले, त्या ठिकाणी मेन्शन करायचं कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक. हे बोथ ऑफ बॅलन्सेस या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत की ज्यामध्ये कॅश इन हँड अमाऊंट असणार ₹7,540 आणि त्यानंतर कॅश ॲट बँक असणार आहे ₹30,000 याप्रमाणे 30,000. अशा पद्धतीने 37,540 या प्रकारचे अमाऊंट तुम्हाला आउटरला ट्रान्सफर करायचे आहे. तर आपण या पद्धतीने रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटचे बॅलन्सेस आपण टोटली ट्रान्सफर केलेले आहेत. तर या अनुषंगाने फर्स्ट नंबर ॲडजस्टमेंट जे आहे त्या ॲडजस्टमेंटला आपण या ठिकाणी मेन्शन करायचं आहे की ज्यामध्ये मेन्शन केलेलं आहे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द इयर वॉज ₹5,000. ठीक आहे. या ठिकाणी जे सबस्क्रिप्शन आहे आउटस्टँडिंग ₹5,000 या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की हे करंट इयरचं सबस्क्रिप्शन या ठिकाणी दिलेलं आहे की जे करंट इयरचं सबस्क्रिप्शन जर असेल तर त्याला आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर म्हणून रिकग्नाइज करतो. तर या ठिकाणी आपल्याला हे सबस्क्रिप्शन जे आहे हे आपल्याला ॲड करायचं आहे. ठीक आहे. या सबस्क्रिप्शनमध्ये हे जे तुमचं करंट इयरचं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे यामध्ये म्हणायचं आहे ॲड आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग म्हणजे मिळायचं बाकी आहे म्हणून या ठिकाणी 5,000 आपण या ठिकाणी ॲड करतो आहोत आणि आउटरला अमाऊंट ट्रान्सफर करतो आहोत ₹45,000. ठीक आहे. आणि आता सेकंड नंबर इफेक्ट आपण देतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. ठीक आहे.
आता हे सबस्क्रिप्शन तुमच्यासाठी इन्कम असणार आहे आणि इन्कम जर रिसीव्ह व्हायचं बाकी असेल, आउटस्टँडिंग असेल, तर त्याला आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणूया. ठीक आहे. या ठिकाणी हा देखील बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 5000 ट्रान्सफर केलेला आहे. या ठिकाणी फर्स्ट नंबर ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स आपण याप्रमाणे दिलेले आहेत. ॲडजस्टमेंट नंबर सेकंड आहे डेप्रिसिएट फर्निचर ॲट द रेट 10% पर ॲनम. डेप्रिसिएशन चार्ज करायचं फर्निचरवरती 10% पर ॲनम, म्हणून डेप्रिसिएशनवरती म्हणायचं लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 10% पर ॲनम. ठीक आहे. याप्रमाणे मग 12,000वरती 10% अमाऊंट किती येते ₹1,200 याप्रमाणे. जसं की डेप्रिसिएशन चार्ज करताना याप्रमाणे 12,000 फर्निचरचे अमाऊंट आहे, त्यावरती आपल्याला 10% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. ते चार्ज करताना या पद्धतीने लक्षात घ्यायचं की 1,200 याला म्हणायचे अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन. या ठिकाणी 1,200 आपल्याला 12,000मधनं लेस करायचे, तर अमाऊंट मिळेल त्या ठिकाणी 10,800 जे आपण आउटर कॉलमला ट्रान्सफर करतो आहोत. ठीक आहे. त्याचा सेकंड नंबर इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईड या ठिकाणी मेन्शन करायचं आहे टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अमाऊंट ₹1,200. हा बॅलन्स देखील तुम्ही डायरेक्टली आउटर कॉलमला ट्रान्सफर करताय. नंबर सेकंड ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स आपण या ठिकाणी दिलेत की लेस फ्रॉम फर्निचर अँड डेबिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ₹1,200 ॲज अ डेप्रिसिएशन. नंबर थर्ड ॲडजस्टमेंट आहे फुल अमाऊंट ऑफ ॲडमिशन फीज अँड 50% डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज. या ॲडजस्टमेंटचा अर्थ असा होतो की फुल अमाऊंट जी आहे ॲडमिशन फीची ही तुम्हाला कॅपिटलाइज करायची आहे. याचा अर्थ जी ॲडमिशन फीच्या संदर्भातली जी ॲडजस्टमेंट आहे या ठिकाणी मेन्शन करायचं आहे लेस कॅपिटलाइज. ठीक आहे. ॲडमिशन फीज तुम्हाला टोटली कॅपिटलाइज करायची, याचा अर्थ टोटल ॲडमिशन फीज या ठिकाणी ॲज अ रेव्हेन्यू इन्कम न दिसता ती तुम्हाला कॅपिटल इन्कम म्हणून शो करायची आहे. तर या ठिकाणी कॅपिटलाइज म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे अमाऊंट दिली टोटली 22,000मधनं 22,000 मायनस केल्यानंतर आउटर तुमच्याकडे असेल डॅश. तुम्ही नील हे म्हणू शकता, डॅश हे म्हणू शकता. आणि आता सेकंड नंबर इफेक्ट जो असणार आहे तो आपला ॲड करायचा आहे. कशामध्ये ॲड करायचा आहे? जो कॅपिटल फंड तुम्हाला दिला जाईल त्यामध्ये तुम्हाला हा बॅलन्स काय करायचा आहे? ॲड करायचा आहे. या ठिकाणी म्हणायचं आहे ॲड ॲडमिशन फीज कॅपिटलाइज. सपोज याप्रमाणे ॲड ॲडमिशन फीज कॅपिटलाइज अमाऊंट असेल इनर कॉलमला. यावरती टॉपवरती या ठिकाणी एक लाईन ब्लँक ठेवलेली आहे यासाठी की आपल्याला या ठिकाणी कॅपिटल फंड इन्क्लूड करायचं आहे. ठीक आहे. आता यामध्ये इथपर्यंत इफेक्ट आपण दिलेला आहे. आता यामध्ये आपल्याला ह्या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंड प्रोव्हाइड केलेलं नाही हे लक्षात घ्या. आता कॅपिटल फंड जर प्रोव्हाइड केलेलं नाही आहे तर आपण लक्षात घ्यायचं आहे की कॅपिटल फंड आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि हे करण्याकरिता ॲडजस्टमेंट नंबर थर्डचे जे काही टोटल 2 इफेक्ट्स आपण दिलेले आहेत हाफ ॲडजस्टमेंट म्हणून, रिमेनिंग हाफ ॲडजस्टमेंटचे देखील आपण इफेक्ट्स या ठिकाणी देणार आहोत की ज्यामध्ये मेन्शन केलेलं आहे 50% डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज. या ठिकाणी डोनेशन देखील तुम्हाला कॅपिटलाइज करायचं आहे ॲज अ 50%, म्हणजे या ठिकाणी मेन्शन करायचं लेस 50% कॅपिटलाइज. ठीक आहे. याप्रमाणे आणि या ठिकाणी 50% अमाऊंट या ठिकाणी सपोज 50% कशावरती 18,000 टोटल डोनेशन, त्यापैकी 50% म्हणजे 9,000, म्हणजे 18,000 मायनस 9,000 आउटर अमाऊंट ट्रान्सफर होते 9,000. म्हणजे हे 9,000 जे दिसत आहेत ते रेव्हेन्यू इन्कम म्हणून दिसत आहेत. आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे? ॲड करायचा आहे. कशामध्ये? हा देखील बॅलन्स तुम्हाला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचा आहे. ठीक आहे. याप्रमाणे या ठिकाणी म्हणायचं आहे ॲड अँड डोनेशन ॲड 50% डोनेशन म्हणा, 50% डोनेशन अमाऊंट असेल ₹9,000. ही देखील अमाऊंट तुम्हाला काय करायची आहे? इनर कॉलमला मेन्शन करायची आहे. तर अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट नंबर जी थर्ड आहे ती या ठिकाणी आपण तिचे इफेक्ट्स त्यामध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये मेन्शन केलं आहे यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2018 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. तर या ठिकाणी जे बॅलन्सेस आहेत की यामध्ये जो आपला कॅपिटल फंडचा जो बॅलन्स आहे तो आपल्या या ठिकाणी काय करायचा आहे? कॅपिटल फंडचा बॅलन्स जो असणार आहे तो या ठिकाणी काय करायचा आहे? आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर या बॅलन्स कॅपिटल फंडचा जो बॅलन्स आहे तो फाइंड आउट करण्याकरिता आपल्याला कॅपिटल फंडचा जो बॅलन्स आहे तो आपण या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स शीटच्या माध्यमातून फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट नंबर थर्डचे आपण जे काही टोटल इफेक्ट्स यामध्ये दिलेले आहेत तर अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट नंबर थर्डचे पण इफेक्ट्स त्या ठिकाणी 4 इफेक्ट्स दिलेले आहेत की या ठिकाणी लेस फ्रॉम ॲडमिशन फीज अँड डोनेशन अँड ट्रान्सफर टू सेकंड इफेक्ट्स लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट ॲड इन टू कॅपिटल फंड. ठीक आहे.
आता यामध्ये लक्षात घ्या की या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंड प्रोव्हाइड नाही केलेलं तुम्हाला. मग कॅपिटल फंड जर प्रोव्हाइड केलेलं नाही आहे तर निश्चितपणे या ठिकाणी हे जे बॅलन्सेस आपण ॲड करतो आहोत ते कशामध्ये ॲड करतो आहोत, जसं की या ठिकाणी कॅपिटल फंड म्हणूयात. एक लक्षात घ्या, या ठिकाणी कॅपिटल फंडची अमाऊंट दिलेली नाही आहे आणि ते आपल्याला अमाऊंट या ठिकाणी शोधायची देखील गरज नाही आहे, का त्या ठिकाणी तुम्हाला कॅशचा ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला वगैरे नाही आहे. त्यामुळे कॅपिटल फंड जो आहे तो आपल्याला या दोन्ही अमाऊंटच्या माध्यमातून इंडिकेट करायचा आहे. ठीक आहे, याप्रमाणे म्हणजे आपण या पद्धतीने सर्व इफेक्ट्स या ठिकाणी ट्रान्सफर केले. तर आपण या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टॅली करतो आहोत. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टॅली करत असताना आपल्याला या ठिकाणी बॅलन्स फिगर या ठिकाणी मिळते आहे की आपण कुठल्या साईडची बॅलन्स फिगर त्या ठिकाणी एक्सेस आहे ते शोधूयात. यामध्ये आपण जर क्रेडिटची बॅलन्स फिगर जर शोधली त्या ठिकाणी मिळते ती 54,000. ठीक आहे, या ठिकाणी 54,000 याप्रमाणे. इकडेही बॅलन्स फिगर असेल 54,000. मग आता क्रेडिटची बॅलन्स फिगर 54,000 तर डेबिटची बॅलन्स फिगर आली तुमची 8,660. सपोज यांचं जर आपण टोटल कॅल्क्युलेशन जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला मिळेल 8,660 या प्रकारची डेबिटची बॅलन्स फिगर आहे. म्हणजे 54,000 मायनस 8,660 ही जर बॅलन्स फिगर आपण कॅल्क्युलेट केली तर आपल्याला अमाऊंट मिळते ₹45,000 याप्रमाणे 45,340 ही अमाऊंट या ठिकाणी मिळते आहे. त्या अमाऊंटला तुम्हाला काय म्हणायचं या ठिकाणी टू सरप्लस याप्रमाणे. आणि सरप्लस म्हणजेच काय की एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर याप्रमाणे. ठीक आहे, याप्रमाणे सरप्लस तुम्ही कॅल्क्युलेट केलं 45,340. ही अमाऊंट जी काही तुम्हाला मिळाली आहे ती अमाऊंट आपल्याला काय करायची आहे सरप्लस म्हणून कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची. त्या ठिकाणी म्हणायचं ॲड सरप्लस 45,340. तर या ठिकाणी आउटरला आपण अमाऊंट ट्रान्सफर करतो आहोत. टोटली या ठिकाणी अमाऊंट मिळते रुपीज 76,340. 76,340 ही टोटल अमाऊंट आपण काय केली आहे आउटरला या ठिकाणी ट्रान्सफर केली आहे. त्याचप्रमाणे आपण इकडे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला फक्त हा एकच बॅलन्स आपण आउटर कॉलमला ट्रान्सफर केलेला आहे. लक्षात घ्या इथे ह्या अमाऊंट ज्या आहेत ही आउटरला जी काय अमाऊंट दिसते 76,340 याला आपण कॅपिटल फंडची अमाऊंट देखील म्हणून या ठिकाणी मेन्शन करू शकता. ठीक आहे, याप्रमाणे जसं की कॅपिटल फंडमध्ये आपण या ठिकाणी ॲडमिशन फीज किंवा 50% ऑफ डोनेशन किंवा सरप्लस या ठिकाणी ॲड करून हा जो 76,340चा बॅलन्स मिळालेला तुम्ही कॅपिटल फंडचा बॅलन्सही समजू शकता याप्रमाणे. मग अशा पद्धतीने इकडे जर बॅलन्सिंग वगैरे आपण जर कॅल्क्युलेट केली 76,340 तर या ठिकाणी बॅलन्सच्या ॲसेट साईडलाही एवढीच बॅलन्सिंग वगैरे या ठिकाणी कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या. आणि म्हणूनसाठी जसं आपण बघितलं की 10,800 प्लस 23,000 या ठिकाणी 33,800 प्लस जसं आपण या दोघांची बॅलन्सिंग फिगर जर कॅल्क्युलेट केली तर 42,540. तर अशा पद्धतीने यांचीही बॅलन्सिंग फिगर काय मिळते 76,340. तर अशा पद्धतीने हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे हा टॅली झालेला आहे. तर या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये आपल्याला रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंट दिलेले होतं त्या अनुषंगाने आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं होतं. तर अशा पद्धतीने ही जी बॅलन्सिंग वगैरे आहे 76,340 या अमाऊंटने हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे हा या ठिकाणी काय झालेला आहे टॅली झालेला आहे. तर निश्चितपणे हा अकाउंटिंग प्रॉब्लेम प्रत्येक विद्यार्थ्याला समजलेला असेल आणि प्रत्येक ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स या ठिकाणी आपण प्रॉपरली दिलेले आहेत की ज्या अनुषंगाने यामध्ये फक्त तुम्हाला कॅपिटल फंड दिलेला नव्हता आणि तो कॅपिटल फंड दिलेला नसल्या कारणाने फक्त आपण त्यामध्ये जे ॲडिशन होतं त्यामध्ये केलं आणि आउटरला जी अमाऊंट ट्रान्सफर केली त्या अमाऊंटला देखील तुम्ही कॅपिटल फंड म्हणून लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, अकाउंटिंग प्रॉब्लेम समजला असेल, लेक्चर जर त्या ठिकाणी आवडलं असेल तर या ठिकाणी लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर काही अकाउंटिंग प्रॉब्लेम रिगार्डिंग जर काही क्युरीज असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. थँक्यू.